नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण मस्त मिश्र डाळीची आणि तांदळाची खिचडी। अगदी या वाटीने मी सपाट वाटी तांदूळ घेतलेत आणि त्याच प्रमाणात 3 डाळी, हे मूग, तूर आणि मसूरची डाळ तिन्ही सम प्रमाणात, हे दोन्ही प्रमाण सेम घेतले। आता आपण ते धुवून घेऊ स्वच्छ डाळ तांदूळ। आपण फोडणीसाठी टोमॅटो घेतलाय कट करून, नंतर एक मोठा कांदा घेतलाय, उभ्या स्लाइस मध्ये दोन्ही पण कट करून घेतले। मी लसूण पण तसंच कट केलाय, थोडंसं आलं पण मी किसून घेतले, कोथिंबीर आहे आणि ही कढीपत्ता। आता आपण फोडणी देऊ। फोडणीमध्ये आपण हे जिरे, नंतर हा कांदा, लसूण आणि आलं पण किसलेलं टाकून घेतो। त्याला एक मिनिटभर आपण परतणार आहोत। कांदा मस्त लसूण कांदा आपला मिनिटभर परतून झाला। आपण हे टोमॅटो टाकून घेऊ। नंतर मसाले घेतले, मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर आहे 3 चमचे, नंतर धने जिरे पूड आहे 1-1.5 चमचा, 1-1.5 चमचा हळद आहे, थोडंसं मीठ आणि हा कच्चा मसाला आहे। हे आता सर्व आपण मसाले पण टाकून घेऊ। पुन्हा एकदा छान अगदी 1-2 मिनिट आपण त्याला मसाले आणि टोमॅटो परतून घेऊ। आता आपण हे डाळ तांदूळ घेतले ते पण टाकून घेऊ। सर्वात शेवटी आपण हे 3 वाट्या पाणी मी टाकून घेते आणि कोथिंबीर मस्त एकदा छान सगळीकडून हलवून घेऊ आणि याच्या आपण झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ। बघू शकता तयार आहे आपली मस्त मिश्र डाळ आणि तांदळाची साधी सोपी खिचडी। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।